जसा की मागच्या ब्लॉगमध्ये बघलास आपण गोव्या केलेला. तर सर्वप्रथम नमस्कार मंडळींनो, स्वागत असा माझ्या अजून एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर मंडळींनो, सकाळी फ्रेश वगैरे होऊन मी आणि बोबाटे येऊन बसलाव गाडीत. त्यांची पण गाडी आपल्यासोबतच खाली होणार होती. 10 ते 15 मिनिटं बसानं आम्ही दोघे निघालो नाश्ता करू. नाश्ता करीतच होता तर या टपरीच्या मालकाचा बघा काय चालू होता. तर मंडळींनो, आपली गाडी दुपारनंतर खाली होणार होती म्हणून टाइमपाससाठी चणे शेंगदाणे घेतला आणि इलाव गाडीजवळ. गाडीत बसाने आपल्या कंटाळू इलेलो. तर मंडळींनो, जरा म्हटलंय हातपाय वगैरे धुवून येऊयात. तोपर्यंत संध्याकाळ झालेली आणि आपल्यासोबत इलेली गाडी खाली करूक लावल्याने ती गाडी खाली होऊक रात्र झाली. म्हणून आपली गाडी खाली काय आज होणार नव्हती आणि उद्या रविवार असल्यामुळे उद्या पण खाली होणार नव्हती. सरळ सोमवारी गाडी खाली होणार होती. तर मंडळींनो, रात्र झालेली आणि जवळपास काय हॉटेल पण नव्हता आणि आपल्याक भूक पण लागलेली. म्हणून झोमॅटोवरनं बिर्याणी ऑर्डर केलंय आणि बिर्याणीवर ताव मारलंय आणि गप्प झोपून दिलंय. तर मंडळींनो, आज काय गाडी खाली होणार नव्हती म्हणून आपण लेट उठलाव, तोंड वगैरे धुतलं आणि जेवणाचं नियोजन लावूक व्हाया म्हणून हॉटेल शोधूक गेलंय. आज काय रविवार असल्यामुळे सगळी हॉटेलं बंद होती. बरंच वेळ चालून आपल्याक एक टपरी भेटली. ते समोसा पाव खाल्लंय आणि दुपारी काय जेवण भेटायचं नाही म्हणून स्नॅक्स घेतलंय आणि सरळ गाडीत येऊन बसले. रात्री चायनीज ऑर्डर केलंय. तर मंडळींनो, रात्री चायनीज खाऊन झोपलंय आणि सकाळी 5 वाजक नाही आणि ह्यांना उठून घातलं. तर मंडळींनो, उठूचा कारण काय तर माका सांगता हमारे सीट लोक की गाडी इधर लगेगी. तर मंडळींनो, त्याका बोललंय सीटची गाडी लाव नाहीतर आणि कोणची लाव, मी चाललंय गाडी खाली करू. मंडळींनो, गाडी खाली करूक लावलंय आणि त्यांका बोललंय जरा नाश्ता करून येतोय. तर मंडळींनो, नाश्ता वगैरे करून येईपर्यंत आपली गाडी खाली पण झालेली. खाली झाल्याचे पेपर वगैरे घेतलंय आणि थैना निघाले गाडी भरूक. तर मंडळींनो, आपल्या गाडी भरूक जाऊचा होता अजरेक. तर मंडळींनो, पुढे लाव तर आपल्याक भेटला ट्रॅफिक मधनं वाट काढत येईलय आणि सरळ येऊन पोचले पणजीच्या ब्रिजवर. थैना पुढे येऊन डिझेल टाकलंय आणि सरळ इलय बांद्यातनं राईट मारलंय आणि सरळ लागला सावंतवाडी रोडला. तर मंडळींनो, बघता बघता सावंतवाडीत येऊन पोचला. सावंतवाडीतनं मारला राईट आणि आंबोली रस्त्याक लागला. आंबोली घाटाच्या अगोदर वडापाव खाऊन घेतलंय आणि पुढच्या प्रवासाक सुरुवात केला. तर मंडळींनो, सरळ येऊन पोचला ते आजऱ्याच्या पेट्रोल पंपावर. मध्ये काय व्हिडिओ काढूक नाही. थैना पुढे पार्टीच्या लोकेशनवर जाऊन गाडी वगैरे लोड करून मी निघाले घराक जाऊ. तर मंडळींनो, आजचं मिनी ब्लॉग तुमका कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भावाक जाताना फॉलो तेवढा नक्की करा.